ऑलराईट मंडळी, मराठी सिनेमासृष्टीकडनं आणखीन एक टीजर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे आता थांबायचं नाही. खरं तर याच्या टीजरबद्दल बोलण्याच्या आधी सगळ्यात आधी याच्या प्री टीजरबद्दल आपण बोलूया. खरं तर त्यावेळेला आम्हाला व्हिडिओ नाही बनवता आला, म्हणून मी आता त्याला इन्व्हॉल्व करू पाहतेय. सो प्री टीजरमध्ये आपल्या सगळ्यांना दिसत होतं की सगळेजण धावता एकाच दिशेने आणि सगळ्यांच्या हातात, तोंडात, खिशात एक हॉल तिकीट आहे. आता हे नक्की हॉल तिकीट आहे, कसलं आहे, काय, कुठच्या इमारतीमध्ये ते प्रवेश करताय, हे फारसं काही कोडं त्यावेळेला उलगडलं नव्हतं. पण भरत जाधव यांना पाहिल्यानंतर आहाहा! ते जे सुख, नयन सुख जे प्राप्त झालं होतं, ते काय सांगू तुम्हा सगळ्यांना. कारण का आपण सगळे 90च्या दशकातली मुलं आहोत आणि आपल्या सगळ्यांसाठी भरत जाधव हे कोण आहे ना, हे वेगळं सांगायची गरज नाही राव. कारण आपल्या सगळ्यांचं बालपण मकरंद नासपुरे, भरत जाधव, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर या सगळ्या दिग्गज कलाकारांच्या सिनेमांमुळे खूप खूप स्पेशल झालंय आणि त्याच्याचमुळे भरत जाधवचा परत एकदा कमबॅक आपण आता पाहतो या सिनेमाच्या माध्यमातनं. सो मंडळी, आता एकंदरीत जर का आपण टीजरबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर मेकर्सनी स्ट्रॅटेजी आणली. ती म्हणजे अशी की महिला दिन होता 8 मार्चला आणि त्याच्याच औचित्याने संपूर्ण सिनेमातले जे असे काही इन्स्टन्सेस होते की किंवा सीन्स होते, जे स्त्री कल्याणासाठी असतील किंवा स्त्रीवरती जे अन्याय होत आहे त्याच्या विरोधात आवाज उचलणारे असतील, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्रितपणे जुळवून आणल्या आणि त्याचा एक त्यांनी टीजर म्हणून सादर केलं. मला ती आयडिया ॲक्चुअली खूप जास्त आवडली. बट ज्यावेळेला मी जास्त खोलात गेले, रिसर्च केला, तेव्हा मला कळलं की आता थांबायचं नाही हा सिनेमा ॲक्चुअली एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी जे आहेत, तर त्यांचा एक प्रेरणादायी प्रवास आहे, असं सांगितलं जातंय. आता जेव्हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट येतात ना, मला खूप जास्त चेव येतो. कारण मला असे सिनेमे भयंकर आवडतात. एक रिअल इन्स्पिरेशनल स्टोरी जेव्हा तुमच्या सगळ्यांसमोर मोठ्या पडद्यावरती इतकं सुंदररित्या सादर केली जाते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यातनं खूप जास्त मोटिव्हेशन मिळत असतं आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जे मोटिव्हेशन असतं ते ॲज इट इज छापलं जातं आणि त्याचा इम्पॅक्ट हा खूप जास्त मोठा असतो. आता एकंदरीत आता थांबायचं नाही या सिनेमाच्या कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर भरत जाधव आहेतच, पण त्यांच्या समवेत सिद्धार्थ जाधव, त्याच्यानंतर प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, रोहिणी हट्टंगडी, प्रवीण डाळिंबकर, पर्ण पेठे, रूपा बोरगावकर आणि आशुतोष गोवारीकर. मंडळी, या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे शिवराज वायचळ या व्यक्तीने आणि एकंदरीत या टीजरचे पटापट 2 ते 3 प्लस पॉइंट्स मला तुम्हा सगळ्यांसमोर मांडायचे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर हा सिनेमा 1 मे या दिवशी रिलीज केला जातोय. अत्यंत योग्य अशी तारीख आहे असं मला वाटतं. कारण हा सिनेमा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे आणि कारण 1 मेला हा आपल्या सगळ्यांसाठीचा सुट्टीचा दिवस असतो, महाराष्ट्र दिन असतो. त्याच्याचमुळे मॅक्सिमम ऑडियन्स नक्कीच या सिनेमाला प्रेम देणार आहे, हे मी तुम्हा सगळ्यांना सगळ्यात आधी सांगते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या सिनेमाच्या म्युझिकची जबाबदारी अजय आणि अतुल यांना दिल्याबद्दल मेकर्सचे खूप खूप आभार. तिसरी महत्त्वाची गोष्ट, या सिनेमामध्ये टीझरमधला हा जो मोनोलॉग आहे, तू बाप्या आहे, तू बायको आहेस, तो नवरा आहे, त्याला रोज क्वार्टर लागते, तुला चमचाभर तरी जाईल का? प्राजक्ता हनमघर ही आहे आपल्या मराठी सिनेमासृष्टीतली एक अत्यंत ब्रिलियंट अशी ॲक्ट्रेस. मला ना खूप वाईट वाटतं. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या सिनेमामध्ये ना 2 ते 3 फक्त मेन लीड असतात, मोठमोठे ॲक्टर्स असतात, त्यांची नावं घेतली जातात. पण जे साइड कॅरेक्टर्स असतात, जे साइड ॲक्टर्स असतात ना, त्यांना फारसा इम्पोर्टन्स कधीच दिला जात नाही. उदाहरणार्थ प्राजक्ता हनमघर ही मुलगी जी आहे, ही ॲक्चुअली धुरळा या सिनेमामध्ये सुद्धा होती. आता ज्यांनी हा आयकॉनिक सीन पाहिलेला आहे, त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे मी काय बोलतेय. पुरण न सांडता पुरणपोळी कशी लाटा काय हो पिशे, बिर्याणीला दम कसा देतात काय हो मनेर, आणि हे आल्याच्या ऐवजी हळकुंड किसणारे. संपूर्ण धुरळा या चित्रपटाची जिथे-जिथे चर्चा झाली, तुम्ही आत्ता पण गुगल करा. तुम्हाला कुठेच प्राजक्ता हनमघर हिचा हा मोनोलॉग तुम्हाला दिसणार नाही. हेच असतं, की मला या गोष्टीचा विरोध अजिबात नाही, की मोठ्या कलाकारांचं कौतुक तुम्ही करताय, का करताय असं अजिबात नाही. सगळ्यांचं कौतुक व्हायला पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. पण त्यातल्या त्यात जे साइड ॲक्टर्स असतात ना, त्यांचं सुद्धा तितकंच कौतुक व्हायला पाहिजे. आपण जिथे क्रिटिसिझममध्ये अजिबात कोणाचा विचार करत नाही ना, तिथेच मग कौतुक करण्यामध्ये पण फारसा पुढचा मागचा विचार न करता मनमोकळ्यापणाने त्यांचं कौतुक करायला पाहिजे असं मला वाटतं. मला ही अभिनेत्री भयंकर आवडते. अत्यंत टॅलेंटेड अशी मुलगी आहे आणि ज्या सिनेमामध्ये हिला अगदी छोटा-छोटा रोल, अगदी साधं उदाहरण देते, गोष्ट एका पैठणीची. या सिनेमामध्ये तिला इतका छोटा रोल दिलाय ना. सगळीकडे पैठणीच नेसावी, म्हणजे घरी पैठणी, फिरायला जाताना पैठणी, लग्नाला पैठणी, पैठणीची गोधडी शिवून घेते. तो सिनेमा संपल्यानंतर पण ती तुमच्या लक्षात राहते, की एक अशी शेजारीण आपली पण असायला पाहिजे राव. तर सांगायचा मुद्दा असा, की या सिनेमामधला तिचा हा जो इतका पॉवरफुल मोनोलॉग आहे ना, त्या मोनोलॉगमुळे या टीझरची व्हॅल्यू आणखीनच जास्त वाढली आणि त्याचमुळे ज्यावेळेला अशा अभिनेत्र्या आपल्या सगळ्यांसमोर स्वतःला सिद्ध करतायत
येणाऱ्या त्या प्रत्येक प्रोजेक्टमधनं त्या वेळेला त्यांचं कौतुक नक्कीच व्हायला पाहिजे. मी या सिनेमासाठी प्रचंड एक्सायटेड आहे, कारण भरत जाधव, बाकी मला काहीच दुसरं विचारच नाही करायचा आहे. भरत जाधव, भरत जाधव, भरत जाधव, दॅट्स इट. बरं, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आता याच दिवशी गुलकंद हा सुद्धा सिनेमा रिलीज होतोय, ज्याच्यात सईद अमनकर, प्रसाद ओक आणि इतरही कलाकार आपल्याला दिसतात. तर मला गुलकंदच्या मेकर्सला अशी विनंती करायची आहे, गाईज प्लीज, तुमचाही सिनेमा ॲक्च्युली चांगल्या स्टारकास्टचा आहे, चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यूचा वाटतोय, कदाचित एक चांगला सिनेमा ठरू शकतोय तुमचा सिनेमा, तर प्लीज एकतर प्रीपॉन करा, नाही तर पोस्टपोन करा. कारण जर तुम्ही हे 2 सिनेमे एकत्रित आणताय ना, तर आय एम सॉरी टू से, बट मराठी ऑडियन्स, माझा जो एक अंदाज आहे तो नक्कीच सगळ्यात आधी त्यांचा कल आता थांबायचं नाही याच्याकडे असेल, आणि मला कोणाचंच नुकसान झालेलं नाही पाहणार. त्यामुळे प्लीज ट्राय करा. गुलकंदच्या टीमला माझा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा एक निरोप पाठवू मी इच्छिते की प्लीज 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 प्रीपॉन होत असेल तर प्रीपॉन करा, पोस्टपोन होत असेल तर पोस्टपोन करा. बाकी हे होतं माझं मत आता थांबायचं नाही या टीजरबद्दल. तुमचं काय मत आहे? आणि ट्रेलर आल्यानंतर आपण चर्चा तर करणारच आहोत हमखास. बाकी तुम्हाला आतल्या काही खबरी माहिती आहे का या सिनेमाबद्दल? तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. शाळेत येण्यास 5 मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांना 50 उठाबसं काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.